श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा अनुभव ताईंला आलेला अनुभव आहे आणि ताईंला लग्नानंतर सासरकडच्या लोकांकडून एवढा त्रास आणि एवढा वेदना सहन करायला लागली, अशी वेदना कोणी सहन केली नसेल आणि एवढा अनुभव खतरनाक आहे. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि स्वामी महाराजांची एवढी कृपा आहे ताईवर की त्यांचा संसार स्वामी सेवेनंतर कशा प्रकारे चांगला चालू लागला, तो अनुभव आज तुमच्यासमोर शेअर केलेला आहे ताईने. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. ताईचं लग्न झालं, सगळं काय व्यवस्थित थोडे दिवस चाललेलं. आता त्यांचे मिस्टर कामाला गेले की घरामध्ये सतत कचकच असायची. सासू सासऱ्याची सतत टोमणे देणे, टोचून बोलणे, वरडून बोलणे, चुकी नसताना सुद्धा ऐकायचं आणि सतत घरामधली कामं करत राहायची. इवन धुतलेली कपडे परत धुवायला टाकायची. म्हणजे एवढा मेंटली तिला डिस्टर्ब झालेला. आणि ते सगळं झाल्यानंतर त्यांच्या नंदेचा मुलगा जे होता 3 महिन्याचा, त्या मुलाला सांभाळायचं. तर लग्न झाल्यानंतर त्यांना कुठेही म्हणजे त्यांनी समजून घेतलं नाही की बाबा नवीन सून आहे, की हिला घरातल्या काही गोष्टी माहीत नसेल, कोणती गोष्ट कुठं ठेवली किंवा मार्केट कुठे किंवा चक्की कुठे, ह्या सगळ्या गोष्टी दाखवायच्या ऐवजी तिला दुसरीच कामं देणे, घरातलीच कामं देणे, बाहेरच्या कामामध्ये लक्ष द्यायलाच देत नव्हते तिला. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी ॲक्च्युली तिला घरी कधी त्यांनी एवढी कामं केली नव्हती, पण सासरी आल्यानंतर कामंसुद्धा करायची आणि टोमणे टचकेसुद्धा ऐकायचे. ह्या सगळ्या गोष्टींनी तिला खूप त्रास होऊ लागला. आता एक दिवशी ॲक्च्युली माहेरी अशा गोष्टी तिच्या संगती कधी घडल्याच नव्हत्या आणि इथे सतत टॉर्चर, सतत जी वेदना होती ती मनाच्या मनात ठेवायची. आणि एक दिवशी अचानकच ती चक्कर येऊन पडली, BP लो झाला. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तिथे सांगण्यात आलं की तिचा BP लो आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तिच्या नवऱ्याला जेव्हा समजल्या, तिच्या नवऱ्याने विचारलं की तुला काय त्रास आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं की तुम्ही ऑफिसला गेल्यानंतर माझ्या सांगते अशा अशा गोष्टी हे लोक करतात, मला खूप टॉर्चर करतात. तर तिच्या नवऱ्याने 1-2 वेळा त्यांना समजावलं की असं का करतात, लोकांचं लेकरू आपल्या घरी आणले, आपण कसं सांभाळायला पाहिजे किंवा कसं वागायला पाहिजे, तर तुम्ही पलीकडंच तुम्ही करतात. आणि थोडे दिवस हे सगळं शांत चाललं, पण पुन्हा तसंच वातावरण झालेलं घरामध्ये. मग नवरा बोलायचा तर त्याच्यावर सुद्धा रागराग करायची. अगोदर तर त्याला काहीच नव्हते बोलत, पण आता तिला आणि नवऱ्याला दोघांना टॉर्चर करायला लागलेले. पण नवऱ्याचं कसं सकाळी कामाला जायचं, संध्याकाळी यायचं, तर ह्या गोष्टी त्याला फेस करायला नव्हत्या लागत. पण ह्या सगळ्या गोष्टी त्या ताईंला फेस करायला लागत होत्या. आता एक दिवशी अचानकच ताईची तब्येत खराब होती. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेव्हा समजलं की ती प्रेग्नंट आहे. आता प्रेग्नंट असल्यावर घरामध्ये कसं आनंदाचं वातावरण असतं, पण इथे तसंच काही नव्हतं. तिकडून आल्यानंतर भर ताप भरलेला, भर म्हणजे तिला थंडी वाजून आलेली, तरीसुद्धा तिला घरी जेवण बनवायला लावलं. जेवण बनव, जेव आणि आराम कर. आता तेच लेकरू माहेरी असतं, तिच्या आईने काय केलं असतं, बाळाला पहिले, स्वतःच्या लेकराला पहिले झोपून दिलं असतं की ती झोप, ताप उतरल्यानंतर उठ, जेवून घे. पण इथं तसं काहीच नव्हतं. सासू होती, तिच्या नंदाला जरा काय दुखायला लागलं का लगेच बिस्तारा घेऊन पडायची. तिला सगळ्या गोष्टी माफ होत्या, पण ह्या ताईंला काहीच नव्हतं. खूप ताई रडायची. आणि प्रेग्नन्सीमध्ये त्यांनी खूप सहन केलं. 1 महिना असा होता की
अक्षरशः भाजी आणत नव्हते. पैसे घ्यायचे यांच्याकडून, पण भाज्या वगैरे काहीच आणायचे नाही. भाज्या पण आपणच आणून खायच्या. त्यांच्याकडं कसेच पैसे नव्हते. लग्नाचं कर्ज बाहेर लोकांचे घेतलेले पैसे व्याजाने ते द्यायचे. 1 रुपया राहत नव्हता पगारातून घरात देऊन. पण ह्या गोष्टी त्यांच्या घरच्यांना काही समजत नव्हत्या. त्यानंतर ताईला 7वा महिना लागला. ताईची फॅमिली येते, तिला घेऊन जाते त्यांच्या घरी डिलेवरीसाठी. पण इथे नवऱ्याचं हालहाल चाललेलं. एक दिवशी तो खूप भांडला त्यांच्या संगती, तर त्याला घरामधून काढण्यात आलं. घरामधून हाकलून लावलं की तू जा. तर ह्या पिरियडमध्ये जेव्हा तिच्या संगती ज्या गोष्टी घडत होत्या, तेव्हा बाजूला ताई राहत होते. त्यांनी ताईला स्वामी महाराजांची सेवा करायला सांगितलेली आणि मंत्र जाप, तारक मंत्र ताईंनी सांगितलेले की ह्या प्रकारे तू सेवा कर महाराजांची, तुला नक्कीच ह्या गोष्टीमधून तू बाहेर पडशील. आणि ताईसुद्धा सेवा करू लागलेल्या. माहेरी गेल्यानंतर त्यांना खूप वेळ मिळायला लागला. तेव्हा सतत स्वामी महाराजांचं नामस्मरण करणं, तारक मंत्र बोलणं हे चालूच होतं. आणि ते करता करता तिला केव्हा 9वा महिना लागला आणि त्यांची डिलेवरी झाली. त्यांना मुलगा झाला. व्यवस्थितपणे डिलेवरी झाली, काही त्रास झाला नाही. आणि तिच्या सासरी कळलं की बाबा मुलगा झाला आहे. आनंद किती असतो मुलगा झाल्यावर. इथं काहीच नव्हतं. पाचीला आले, पाची केली, लगेच निघून गेले. तोंड फुगलेलंच होतं. नवरा वेगळा राहत होता. आणि बाळ 3 महिन्याचं झाल्यावर ताई घेऊन मुंबईला आले. आता नवीन रूम म्हणजे भाड्याने घेतलेला रूम, तिथे व्यवस्थितपणे त्यांचा संसार त्यांनी मांडला. व्यवस्थित सगळं काय चालू होतं. तेव्हा ताईंनी स्वामी महाराजांची सेवासुद्धा चालूच ठेवली. आता तुम्ही बिलीव्ह करणार नाही, ताई भाड्याच्या रूममध्ये होते. 1 वर्ष भाड्याच्या रूममध्ये राहिले. 1 वर्ष संपत नाही, स्वतःचा रूम घेतला ताईंनी. कारण तिचा जो नवरा होता त्याला सांगण्यात आलेलं की तू आता वेगळा तर चालला आहे, पण तू कधीच स्वतःचा रूम घेऊ शकणार नाही मुंबईमध्ये. पण दादाचे स्वामी महाराजांवर विश्वास, ताईचा स्वामी महाराजांवर विश्वास. तर ह्या विश्वास आणि स्वामी महाराजांची साथ, या गोष्टीने ताईंनी स्वतःचा रूम घेऊन दाखवला मुंबईसारख्या सिटीमध्ये. आणि हे सगळं बघून तिचे सासू सासरेसुद्धा चाट झाले की बाबा ह्यांनी ह्यांचा संसार चांगल्यापणे मांडलेला आहे आणि व्यवस्थित राहू लागले. मस्त सगळं चाललेलं. आणि तसेच स्वामी महाराजांची सेवासुद्धा त्यांनी चालूच ठेवलेली. आणि ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी घडत होत्या, तेव्हा ताई जेव्हा वेदना होत होत्या, तेव्हा ताई सतत स्वामी महाराजांचं नामस्मरण करत राहायच्या. आणि आज त्यांच्याकडं मुंबईमध्ये 2 फ्लॅट आहे स्वतःचे, एक चाळीमध्ये फ्लॅट आहे. म्हणजे हे सगळं गोष्ट घडत होती. ताईने कधीच स्वामी महाराजांवर रुसवा केला नाही की महाराज मी तुमची सेवा करते, तरी मला माझ्या सेवेचं फळ का नाही मिळत, मला ह्या गोष्टीमधून बाहेर का नाही काढत. तर स्वामी महाराज जेव्हा आपल्याला जे गोष्टी आपल्यासाठी आहेत त्याच गोष्टी देणार, ज्या गोष्टी आपल्यासाठी नाही आहे तिथून आपल्याला बाहेर काढणार. आणि स्वामी महाराज सतत त्यांना रस्ता दाखवत राहिले. आणि हे सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये जेवढं दानधर्म कर्म करता येईल तेवढे ते करत राहिले. आणि ताईंचे अनुभव ह्या प्रकारे होते आजची. तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांचे अनुभव असतील तर तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आपण आपला चॅनलवर तुमचा अनुभव नक्की शेअर करू. आणि असेच स्वामी महाराजांचे अनुभव तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद. श्री स्वामी समर्थ.